चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका मने तया ठाया ओल छाया कृपेची महायोग पीठे तटे विमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल सावध झालो मधी थांबलो नका सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे प्रस्तुत रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील असून हा अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल अशा गोष्टींपासून लांब राहा नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नको आपल्याला विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचे आहे
आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे, खरं तरी ही आयोजित करण्याचं कारण असं आहे की आपल्या वडोळा या गावामध्ये गेल्या 41 वर्षापासून चालत आलेला हा नामयज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामधील आजची जी जागरची कीर्तन सेवा आहे, ही सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. खरंच मी खूप भाग्यवान आहे. इथं जमलेले समस्त ग्रामस्थ, सर्व माता भगिनी, सर्व गुणीजन वर्ग, सर्व माझे गुरुबंधू, आपणा सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल निसर्गाने माणसाला खूप अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, भावना प्रदान करण्यासाठी मन दिलेलं आहे, आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं साधन म्हणजे मानवी जन्माचं शरीर दिलेलं आहे. बघा, निसर्गात माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीर चांगलं असतं, बुद्धी चांगली असते, अंतःकरण चांगलं असतं, पण वाईट एवढंच असतं की तो वाईट लोकांमध्ये राहत असतो. सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येणारा कोणताही मुलगा चांगलाच असतो, आई वडील त्याला चांगले संस्कार देतात, पण दुर्भाग्य असं असतं की तो ज्यावेळेस गल्लीमध्ये जातो, गल्लीतल्या मित्रांमध्ये राहतो, जसे मित्र असतात तसा तो घडत जातो. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल, अशा गोष्टींपासून लांब राहा. नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल, पण पतन नको आपल्याला. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं, मोठं होत जाणं. माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याचं ज्ञान, त्याचे संस्कार, त्याचे विचार आपोआप मोठे होत जातात. आता बघा, घर चांगलं असून जमत नाही. काही काही मुलं चांगल्या घरामध्ये जन्माला येतात पण त्या घराला कलंक लावून जातात. काही भाग्यवान असे असतात अत्यंत सामान्य कुळामध्ये जन्माला येतात पण त्या घराण्याचं नाव मोठं करून जातात. काही वेळेस असं पाहायला मिळतं चांगल्या शरीरामधून जन्माला येतो पण दारूच्या आरी जाऊन, व्यसनांच्या आरी जाऊन जर शरीराला जर याला चांगलं ठेवता आलं नाही तर मनाला आणि बुद्धीला केव्हा विचारशक्ती देऊ शकेल. त्यामुळे निसर्गाने ज्या गोष्टीचा आपल्याला दान दिलेलं आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या गोष्टी जर जीवनामध्ये आपल्याला वाढवता आल्या नाहीत ना तर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही. विठ्ठल त्यामुळे मानवी जीवन जगत असताना पहिल्यांदा जीवन आपल्याला समजलं पाहिजे. जीवनच आपल्याला समजत नाही. जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. बघा, आपला स्वभाव असा असतो, आपल्याशी जो गोड बोलतो भलेही तो कपटाने बोलत असेल, व्यवहाराने बोलत असेल, पण गोड बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षानंतर आपल्या लक्षात येतं. ज्यांच्या संगतीत राहिलो, ज्यांच्या सहवासात राहिलो त्यांनीच आपल्याला दाबून टाकलं. कदाचित हे म्हातारपणामध्ये लक्षात येऊ शकतं. जर भाग्य चांगलं असेल तर, नाहीतर म्हातारपणही असंच निघून जातं. त्याच्यामुळं थाप नका देऊ थांबतून जरा. त्यामुळे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे, तो जीवनामध्ये करतो काय हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. बघा, काही माणसं बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात. हल्ली बाजारू साधू एवढे झाले, प्रत्येक जण परमार्थावर बोलतोय, मोक्षावर बोलतोय. काही काही तर साधू असे आहेत बोलत असताना परमार्थावर बोलतात पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात. काही देवाला न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत तर काही देवाला मानणारी पण राक्षसापेक्षा नीच पातळी गाठणारी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कसे वागतात ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही.
आपल्याला सुखी व्हायचंय, त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपण सावध झालं जगाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात, तुमचं व्यक्तिगत जग असतं. त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये विचार असतात. आई जसं शरीराला सांभाळते तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजे, बुद्धीला सांभाळणारा एखादा विचारवान माणूस जवळ पाहिजे, हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत जवळ पाहिजे. कोणाचं माईक फिरू नका, माईक एका जागेवर काय वाजते. तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात, तुमचं व्यक्तिगत जग असतं. त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये विचार असतात. आई जसं शरीराला सांभाळते तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजे, बुद्धीला सांभाळणारा एखादा विचारवान माणूस जवळ पाहिजे, हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत जवळ पाहिजे. पण तुम्ही फक्त एकच गोष्ट पाहता, तो म्हणजे पैसा. कारण पैशाने लवकर मान मिळतो, पैशासाठी लोक जगतात. आणि ज्याच्याकडे पैसा आहे ना, तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. अंत करणारा न सहन होणारा बोलणं देखील सहन करून घेतात. पण साधू संत जर दोन शब्द बोलले ना तर त्यांच्यावर रागवतात. कारण पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे की पैशाच्या अतिरिक्त दुसरा पुरुषार्थच त्याला या जगामध्ये दिसत नाही. पण संतांचा अनुभव मात्र असा आहे की पैशाशिवाय सुखी कसं व्हावं हे साधू आपल्याला जीवनामध्ये शिकवत असतो. पण दुर्भाग्य असं असतं की अशा साधू संतांच्या सानिध्यामध्ये कधी आपल्याला जायला मिळतच नाही.
कारण पैशाने माणूस एवढा मोठा होतो की त्याची विचारसरणीच बदलते. आता बघा, संसारामधली जी तज्ञ माणसं असतात ना, संध्याकाळच्या वेळेस कुत्र्याला घेऊन फिरायला जातात आणि अभिमानाने सांगतात की आम्ही कुत्र्याला घेऊन फिरायला निघालोय. पण कुत्र्याला जर विचारलं ना, कुत्रं हसत असतं, मी याला घेऊन फिरायला निघालोय. म्हणजे जी माणसं जनावरांसोबत वागतात ती माणसं साधू संतांच्या सानिध्यात केव्हा येऊ शकतात. माणसातला देव ज्यांना दिसत नाही, तर जगामध्ये देव पाहणारे जे संत आहेत त्यांचं सानिध्य मूर्खांना केव्हा लाभेल काय माहिती. त्यामुळे निसर्गाने आपल्याला जो मानवी जन्म दिलेला आहे तो आपण कसं जगतो याच्यासाठी दिलेला नाही, त्याचा आपण कितपत उपयोग केला याच्यासाठी खऱ्या अर्थानं साधूचा जन्म आहे. विठ्ठल आवाज कमी जास्त करू नका, एकच ठेवा, थोडा वाढवा. हॅलो, तुम्हाला आम्हाला जे हृदय दिलेलं आहे ना, हे रस्त्यावर उभा राहून कोणालाही वाटण्याकरता दिलेलं नाही. ज्याला प्रेमाची गरज नाही त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो. आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीत करतो. सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी, अपेक्षा नसताना हृदय देत आहे, त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा की ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील, हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजे. ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते. अशा उच्च अधिकाराचं जीवन आपल्याला जगता येतं. पण दुर्भाग्य असं असतं की साधू संतांचं सानिध्य आपल्याला कधी मिळत नाही. आणि जर ज्या व्यक्तीची आपण अपेक्षा करतो त्या व्यक्तीने जर आपला अस्वीकार केला तर हा मानवी जन्माचा अपमान आहे. माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा. कारण संत सांगतात, नर करणी करे तो नरका नारायण होय. हा तर माणूस घडू शकला नाही जीवनामध्ये, माणूस होऊ शकला नाही जीवनामध्ये, याच्यापेक्षा दुसरं काय पतन असू शकतं. ज्ञान किती आहे आपल्याकडे याला महत्व नाही, आपला अधिकार किती मोलाचा आहे फार महत्वाचा आहे. आपण प्रेम देतो समाजाला, माणसावर प्रेम करतो, पण त्यांना आपल्या प्रेमाची किती किंमत आहे याचा अंदाज आपण जीवनामध्ये कधी घेत नाही. त्यामुळे सर्वात घातक जर विषय कोणता असेल तर तो प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबराय आपलं प्रेम भगवंताला अर्पण करतात, कारण भगवंताने आपल्याला जन्माला घातलेलं आहे. हजार पट प्रेम भगवंताकडून आपल्याला मिळतं. आपल्यामध्ये गुण असो अवगुण असो भगवंत कधीही त्याच्यावर विचार करत नाही. पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना त्या माणसाला आपल्या प्रेमाची किंमत नसते. तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. आपल्याकडे श्रीमंती सुद्धा एवढी नाही की लोकांनी आपल्याकडे पाहावं. आता नीट आहे का, 2000 वर्षापूर्वी राजा भरतरी अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. 4थी 5वीच्या पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला, त्याचाच एक तुकडा म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी. नीट आहे का? आताच्या लोकांनी लावलेला हा शोध नाही. ज्याचा मी जीवन चरित्र सांगतोय त्यांनी हा शोध लावलेला आहे. आणि शोध लावण्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता. उज्जैनचा राजा होता, अतिशय बुद्धिमान महान तत्वज्ञानी माणूस. पण त्याचं त्याच्या बायकोवर महाराज एवढं प्रेम होतं, एखादा साधू संन्यासी दिसला की तो त्याची टिंगल करायचा. आता आहे का, एके दिवशी रस्त्याने दीर्घ गंभीर पुरुष चालली होती आणि राजा त्यांच्याकडे, म्हणजे साधू होते, राजा त्यांच्याकडे पाहून त्यांची टिंगल करतो. साधू ओळखतात हा एवढा हुशार बुद्धिप्रधान विचारप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडलाय, याला आणखी संसार कळालेला नाही दिसतोय. म्हणून त्या साधूने त्यांच्या मधुकरीमध्ये जो आंबा मिळालेला होता तो राजाच्या हातामध्ये ठेवला आणि त्याला सांगितलं हा आंबा तू खा, अमर होशील. आता बघा, राजा विचार करतो साधूने दिलाय तर घ्यायला काय हरकत आहे. माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना. एखाद्या साधूने जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी आणि कमवलेले जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करतात. आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल, तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो.
कुठेतरी पैसे पाहिजे असतात, दक्षिणा पाहिजे असते. तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही. त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. मुंबईमध्ये असे पुष्कळ साधू संत आहेत, मोठे मोठे पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो ज्या बेटा त्याला कल्याण हो. म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता हा ईश्वर थोडीच आहे, पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कुणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमध्ये उभा आहे. आणि या जगाचा इतिहास असा आहे, एखादा माणूस पुण्य करून मोठा होत असेल, ज्ञान कमवून मोठा होत असेल आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं. तर पाप करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये केव्हा कल्याण होणार. पण हे जे साधू संत असतात हे भलत्याच लोकांना आशीर्वाद देत सुटतात, कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून हा आशीर्वाद देत सुटतात. पण हा जो खरा साधू होता ना तो त्या राजाला म्हणतो हा आंबा तू खा अमर होशील. बघा राजा आंबा घेतो पण आंबा घेतल्यानंतर विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि माझी पत्नी जर या जगात राहिली नाही, माझी बायको जर या जगात राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. ही झाली प्रेमाची महाराज उच्च पातळी. आज फक्त लोक स्वार्थासाठी एकमेकावर प्रेम करतात, पैशासाठी प्रेम करतात, संपत्तीसाठी प्रेम करतात. खरं प्रेम राहिलेलं नाही या जगात. पण राजाने आंबा घेतल्यानंतर विचार करतो मी अमर झालो आणि माझी बायकोच जर या जगात राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू, म्हणून तो आंबा राणीला देतो. आता नीट आहे का गंमत. गेल्या 25 ते 30 वर्षात त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खारारा करणाऱ्या माणसावर. बघा एवढा मोठा राजा गेले 25 ते 30 वर्षे जिच्यावर एकनिष्ठ प्रेम करतो तिचं प्रेम घोड्याच्या खारारा करणाऱ्या माणसावर. राणीकडे ज्यावेळेस हा आंबा येतो राणी विचार करते हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच जर राहिला नाही तर मी अमर होऊन काय करू, म्हणून तो आंबा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते. आता बघा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाची मानसिक उंची किती असेल. एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते, एखादा माणूस एकनिष्ठ राहिला असता. पण सांसारिक माणसाचे दुर्भाग्य, माणसं माणसावर एकनिष्ठ प्रेम करत नाही. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं कधीच त्या राणीवर प्रेम नसतं. त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. बघा त्यावेळेस आता तो दबाव खातीर प्रेम करत असतो, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी प्रेम करत असतो. ज्या वेळेस घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाकडे हा आंबा येतो तो विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि उद्या भांडे घासणारी बाई जर राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू, म्हणून तो आंबा भांडे घासणाऱ्या बाईला देतो. आता भांडे घासणाऱ्या बाईकडे ज्यावेळेस हा आंबा येतो भांडे घासणारी बाई विचार करते हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले तर चंद्र तू सूर्य तारे असेपर्यंत मावशी तिला काही दुसरं काम भेटणार आहे का, भांडेच घासावं लागणार आहे. न पेक्षा हा आंबा जर मी माझ्या राजाला नेऊन दिला तर राजा तरी आयुष्यभर राज्य भोगेल. बघा पुन्हा ती आंबा राजाकडे घेऊन येते. राजा म्हणतो हा आंबा तर मी राणीला दिला होता आणि हा भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा पोहोचला, म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी जाईल, म्हणून तो राणीला बोलून देतो. राणी म्हणते सत्य जर तुमच्यापर्यंत पोहोचलंच आहे तर खरं सांगते गेल्या 25 ते 30 वर्षात मी कधीच तुमच्यावर प्रेम केलं नाही. माझ्या घरी राज्य होतं, संपत्ती होते, एवढ्याच गोष्टी मला पाहिजे होत्या का. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये संपत्तीमध्ये एवढे व्यस्त होता की तुम्हाला माझ्याकडे पाहायला सुद्धा काय वेळ मिळाला नाही. काय वाटलं असेल महाराज त्या राजाच्या अंतःकरणाला. ज्या व्यक्तीवर आपण गेले 25 ते 30 वर्ष एकनिष्ठ प्रेम करतो आणि ती व्यक्ती आयुष्याच्या शेवटी आपल्याला म्हणते माझं तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं, काय वाटलं असेल त्या राजाच्या अंतःकरणाला. पण मायबापांनो जी मोठी माणसं असतात ना ती स्वतःच्या अपयशाचं खापर कधी दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाहीत, ते स्वतःच डोकं झोडून घेत असतात. राजा हुशार होता, बुद्धी प्रधान होता, विचार प्रधान होता, काहीच न बोलता राज्य सोडून निघून जातो आणि एवढा मोठा राजा स्वतःची आत्मकथा रडून येतो आणि तो रडून अशी आत्मकथा येतो धिक्कार असो त्या राणीचा जिच्यावर गेले 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ प्रेम करत होतो, तिला माझं प्रेम कळालं नाही. धिक्कार असो त्या घोड्याच्या
एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती, तिचं प्रेम त्याला कळालं नाही. आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा, माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखता आलं नाही. काय त्या ज्ञानावर अभिमान करावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सर्व मी वाचलं, अनुभवलं आणि सावध झालो. इथं बसलेल्या सर्व तरुण मंडळींना आणि माय बापांना, पुरुष वर्गांना माझे हात जोडून विनंती आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आपण घोषणा देतो, त्या मुखाने आपण दारू प्यावी, त्या मुखाने आपण तांबाखू खावी, त्या मुखाने आपण बिड्या ओढाव्या, त्या मुखाने आपण गांजा ओढावा. काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरतोय, जरा विचार केला पाहिजे. आपल्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. तरुणांना व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. टाकू नका स्वतःचा चुकीच्या गोष्टीमध्ये पाय. आणि जर तुम्हाला जीवनामध्ये करता आलं चांगलं काय, तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती शिवराय. चांगल्या गोष्टी करता आल्या पाहिजेत महाराज. नगरला मी व्याख्यानासाठी गेलो होतो. एक तरुण मित्र माझ्याकडे पळत आला आणि मला म्हणाला, महाराज मला जरा 2 शब्दात सांगा दारू किती बाद असते. मला वाटलं बरं झालं सुधारलं. म्हणलं ये बाबा इकडे. मला म्हणलं 2 शब्दात सांग. म्हणलं ये 2 नाही तुला 10 शब्दात सांगतो, ये गोडीच सांगतो. मी त्याला म्हणालो 2 ग्लास घेऊन ये. ते खुश झालं ना. त्याला वाटलं महाराज बसतात काय. त्याला म्हणालो बाबा आम्ही वारकरी संप्रदायाची माणसे. त्याला म्हणलं 2 ग्लास घेऊन ये. 2 ग्लास घेऊन आला. त्याला म्हणलं एका ग्लास मध्ये दारू होत आणि एका ग्लास मध्ये पाणी होत. बघा त्याने एका ग्लास मध्ये दारू ओतली आणि दुसऱ्या ग्लास मध्ये पाणी ओतलं. आता ज्या ग्लास मध्ये दारू होती मी त्याला सांगितलं 4-5 किड्या मुंग्या टाक. त्याने त्यात 4-5 किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लास मध्ये पाणी होतं त्यात 4-5 किड्या मुंग्या टाक. आता ज्या ग्लास मध्ये दारू होती ना त्यातल्या किड्या मुंग्या लगेच मेल्या आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होतं त्यातल्या किड्या मुंग्या तशाच जिवंत होत्या. मी त्याला म्हणालो बघ बाबा दारू किती बाद असते. तो म्हणला महाराज मला समजलं. मी म्हणालो काय समजलं बाबा तुला. तो म्हणला मला समजलं दारू पिणं हे किड्या मुंग्यांचं काम नाही, त्याला मर्दाचंच काळीत लागतं. काय डोक्यात आणून घ्यायचं का माणूस. काय यांना सुधराव काय, यांच्या पुढे डोकं फोडाव. अक्कल बंद झाली आमच्या. आम्ही बोलू बोलू थकलो आणि ही पिऊ पिऊ थकली. विठ्ठल म्हणजे पोरं असली बाप त्याच्या पुढली. बाप दिवसभर पोराला सांगत असतो दारू पिऊ नये, व्यसन करू नये. आणि बापच संध्याकाळी पोराला सांगतो जरा चुली उडून बिडी पिटून आण. म्हणजे काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरतोय, जरा विचार केला पाहिजे. पहा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो त्या आपल्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी
शाहिस्ते खानाची लाल महालामध्ये बोटं उडवली त्यावेळेस त्या शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे पळत आली आणि म्हणाली, काय म्हणते बघा, ओ काफिर शिवा, हमारे बेटी को उठा के लेके गए है, वो काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए है। त्यावेळेस तो शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला काय म्हणतो बघा, चुप बैठ पगली, और शिवा किसी की गर्दन मार सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, लेकिन किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता, किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता। म्हणजे शत्रूला देखील आपल्या राजावर विश्वास होता की हा परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारा राजा नाही। कल्याणच्या सुभेदाराची सून मावळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन येतात। एवढी दिसायला सुंदर होती की मावळ्यांना वाटलं ती छत्रपती शिवाजी महाराजांपाशी असावी, तिच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे महाराज। पण ज्या वेळेस तिला छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज तिला चोळी मागणी करून आई म्हणून परत पाठवतात। शत्रूच्या स्त्रीकडे पण आई म्हणून पाहणारा जगात एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ज्याला बाई मधली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाई मधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाई मधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाई मधली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, तो जिजाऊंचा शिवबा झाला। विठ्ठल कीर्तनामध्ये असे मुख्यासारखं बसल्यावर मला आवडत नाही। तुम्हाला रोजाने आणल्यात का? कोण कोण रोजाने हात वर करा, जरा फ्रेश बघा ना, बसा। काय चोरी गेले का तुमचं? कोणी हाणलंय का तुम्हाला? अरे बसा जरा असं जरा फ्रेश। हा कीर्तनात आले विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर टाळी वाजवायची, कारण टाळी वाजवली ना तुम्हाला 2 तासानंतर अटॅक येणार असेल। विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तो 2 दिवसात जातो। आता जर विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर जेव्हा टाळी वाजवणार ते उद्या गेला आणि त्याच्या वर्ष श्राद्धात कीर्तन अध्यक्ष आठवड्यात द्यायचे। टाळी वाजवा ना, असं झोपल्यागत काय करता? फ्रेश बसा। विठ्ठल विठ्ठल। मी काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला विचारल, पटापटा उत्तर द्यायची। संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव सारखाच आहे का? बोला। तुम्ही संसार केलाय का? एवढी एवढी सण हा म्हणते नाही नाही म्हणते, तर याला 15-20 वर्षाचा माझा अनुभव, लय अनुभव दीर्घकालीन असं सांगतो नाही। बरोबर आहे उत्तर। संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव सारखाच आहे का? नाही। आता एकाच घरात जर 10-15 लोक असतील मावशी, सगळ्यांचा अनुभव सारखाच आहे का? नाही। कोणाला हे आवडतं, कोणाला ते आवडतं, लय आमचं जाऊ द्या। नवरा बायकोचाच अनुभव सारखा आहे का? आहे का? बोला ना। मुखीत काय या गावातले लोक? अरे बोला ना बाबा। मी आलोय किती 7 तास प्रवास करून, आमचा काय जीव आहे का नाही? शिवजयंतीची 5-5-6 कीर्तन झालेत आमची, तरी आलो। काल महाराजांनी सांगितलं आज काल जर आमची एनर्जी डाऊन झाली म्हणले, त्यांना म्हणून टेन्शन घेऊ नका, आज तुमची एनर्जी डबल भरून काढतो। आता बोला पटापटा। संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव सारखाच नाही, नवरा बायकोचाही अनुभव सारखाच नाही। आता नवऱ्याला जर चहा आवडत असलं तर बायकोला काय आवडते? बोला ना, नाही काय म्हणत तुम्हाला? बोला, नवऱ्याला काय आवडते सांगा? बोला। लग्न झालेत का नाही इथं बसलेले? सगळे महादेवाला सोडलेले ते? बोला ना दाना दाना, झालेत ना लग्न? अनुभव आहे का नाही? नवऱ्याला जर चहा आवडत असलं तर बायकोला काय आवडते? अरे बोला की काय मुकी इतका काय कळणार भाऊ मला? काय आवडते? कॉफी। कॉफी। नवऱ्याला जर तिखट आवडत असलं तर बायकोला कसं आवडतं? बघा आता कसं बोलले, मग चांगला अनुभव। म्हणजे प्रत्येकाचा अनुभव कसा महाराज वेगळा वेगळा। बघा नवरा संभाजीनगरला जातो आणि बायकोसाठी छान कलरची साडी घेऊन येतो, आणि आल्यानंतर बायकोला म्हणतो बघ किती चांगली साडी तुझ्यासाठी घेऊन आलोय। ती म्हणते काय साडी आणली, असल्या कलर आणतात का? पहिली ती साडी परत देऊन या, पैसे परत घेऊन या। बिचारा गोमाने मान खाली घालतो, दुकानात जातो,
दुकानदाराला म्हणतो ही साडी घ्या आणि पैसे परत द्या. दुकानदार त्याला साडी परत घेतो आणि पैसे परत देतो. परत एक दिवस काय होतं, इकडे बघा इकडे बघा, तुम्हाला लय घाण सवय, तिकडे एखादं ओरडलं की जा तिथं मंदिरात घुसता का, लक्ष द्या ना इकडे. मी बोंबलत इथं कसा फाटूस तर ओरडतोय, लक्ष द्या सगळं. नवरा एक दिवस जातो संभाजीनगरला आणि बायकोसाठी 5,000 रुपयाचा ब्रँडेड चॉकलेटी कलरचा बूट घेऊन येतो आणि बायकोला म्हणतो बघ किती छान बूट तुझ्यासाठी आणलाय. ती म्हणते तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही, हा काय ह्या वयात तुम्हाला पोर पण आले, कुठे चॉकलेटी कलरचा बूट महाराज मला सूट होत असतोय. मग ते पहिला तो बूट परत घेऊन या आणि पैसे परत घेऊन या. बिचारा गप गुमान जातो, दुकानदार म्हणतो बूट घ्या आणि पैसे परत द्या. दुकानदार म्हणतो काय साहेब किती चांगला बूट तुमच्यासाठी आणला, कोण घेणार आहे वाचला बूट, बरं जाऊ द्या म्हणतो. तो म्हणतो आमच्या मंडळीलाच आवडत नाही तर मी ठेवून काय करू. मग तो बिचारा त्याला पैसे परत देतो आणि बूट परत घेतो. 6 महिन्यानंतर परत त्या दुकानात जातो आणि दुकानदाराला म्हणतो तो बूट आहे का विकला हो. दुकानदार म्हणतो आहे ना साहेब, एवढा चांगला बूट कोण घेणार आहे. मग म्हणतो काय करा हे पैसे परत घ्या आणि बूट परत द्या. दुकानदाराला वाटतं काय यांच्या बायकोची आवड बदलली काय. दुकानदार म्हणतो काय तुमच्या बायकोची आवड बदलली काय. नाही नाही म्हणतो ह्या वेळेस बायकोच बदलली. विठ्ठल विठ्ठल. संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव कसा आहे वेगळा वेगळा. उदाहरण देतोय ना, तू उद्याला बायाशिवाय देतात, मुर्दा आला नवऱ्याला सांगितला बायको बदला, उद्या माझ्या नावाने दिवसभर बोट मोडतात. उदाहरण देतोय, उदाहरण ऐकून घ्या. बघा नवऱ्याला असती पुस्तक वाचायची सवय आणि बायकोला असती टीव्ही पाहायची सवय. नवरा 24 तास पुस्तक 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 घेऊन बसलेला असतो. बघा बायको एक दिवस वैतागते ते म्हणते काय सारखं त्या पुस्तकात तोंड घालून बसलेला असतो. हा जरा आमच्याकडे बघावं, घरातल्या गोष्टींकडे बघावं. सारखं ते पुस्तक 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 घेऊन बसलेलं असतात. एक दिवस भयंकर वैतागते आणि नवऱ्याला म्हणती बया मला असं वाटतं पुस्तक झाले असते तर चांगलं झालं असतं. ते म्हणतो तू पुस्तक व्हायच्या भानगडीत पडू नको. मग ते म्हणते काय हो, ते म्हणतो तू कॅलेंडर हो. ते म्हणते का, अरे कॅलेंडर वर्षाला बदलतं तरी, पुस्तक होऊन माझ्या मुलावर बसण्यापेक्षा तू कॅलेंडर हो. विठ्ठल तुकाराम महाराज काय म्हणतात, या जगाला मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञान देण्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा. जगाला मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञान देण्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा नये.
आता बघा उदाहरण देतो तुम्हाला. पोपटपंची ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान यात फरक कसा असतो महाराज नीट आहे का. काय होते एकदा एक नवीन मुलगी लग्न झालेली मुलगी नवीनच सासरला नांदाय निघालेली आहे. तिच्या आई तिला म्हणते पोरी जरा इकडे ग. ती म्हणते बोल नाही. आता तू सासरला नवीनच नांदाय निघालेली आहे. सासू जरी तुला काही बोलली तुझ्याकडून हे काम असं झालं तसं झालं सासू वरडण रागवल काही म्हणत सासूला एक शब्द देखील उलट पालट बोलायचा नाही. सासू जर काही बोलली तर सासूला एवढंच म्हणायचं अगदी बरोबर आहे त्या तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे तसंच होईल. एवढंच तिला शिकवलेलं होतं एवढंच तिने बिचारीने पाठ केलेलं होतं. काय म्हणायचं कोण कोणास म्हणाले झोपली वाटते कोण मी म्हणलो सासूला का सासू मला म्हणली. अरे बोला ना बोला बोला बरोबर आहे. हा बघा ह्या ताईंचं लक्ष टाळ्या वाजवायचं ताईंचं असं बोललं पाहिजे. काही तर हाणणार आहे का तुम्हाला बोललो का शिक्षक विद्यार्थ्याचा क्लास चालू आहे बोला ना तुम्ही. आई काय म्हणली पोरीला सासू तुला काही उलट पालट बोलली काही जरी बोलली तर सासूला आडवा अजिबात बोलायचं नाही. उलट पालट बघा तिने एवढंच पाठ केलेलं होतं. अगदी बरोबर आहे त्या तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे तसंच होईल. आता बघा एकदा सुनकडून भाजी जरा वेगळीच होती खारट होती. सासू म्हणते सुनबाई ही भाजी अशी करतात का अशी करायची. ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे तसंच होईल. एकदा तिच्याकडून जरा वेगळंच काम होतं. ती चिडती सासूबाई सुनबाई हे काम असं करतात का असं करायचं असतं. ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या तुम्ही म्हणताय ते तसंच बरोबर आहे तसंच होईल. म्हातारी पडती 6 महिने आजारी तर तिचा हात सरळ होत नाही पायी सरळ होत नाही. तिला होतो चिकनगुन्या म्हातारी अशी ताटून पडलेली आहे. ती म्हणते सुनबाई ती म्हणते बोला ना त्या पोरी मला आता वाटत नाही या दुखण्यातनं मी बरी होईल. असं ताटून पडून राहण्यापेक्षा मला वाटतं विष प्यावं आणि मरून जावं. ती म्हणते अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि तसंच होणार. पण हिथं म्हणायचं नव्हतं ना ते कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही. विठ्ठल म्हणजे पाठ केलेलं ज्ञान पोपटपंची ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान यात फरक असतो. एक माणूस काय करतो शेजारच्या घरामध्ये महाराज चोरी करतो. शेजारचा माणूस त्याच्यावर केस करतो आणि हा माणूस वकिलाकडे जातो. वकिलाला म्हणतो वकील साहेब मी शेजारच्या घरात चोरी केली आहे खरं आहे पण शेजारच्या माणसाने माझ्यावर केस केली. वकील म्हणतो अजिबात टेन्शन घेत नाही तुम्हाला सही सलामत बाहेर काढतो तुम्ही फक्त कोर्टामध्ये गुन्हा कबूल करायचा. ते म्हणतो ठीक आहे साहेब. कोर्टात तुम्हाला उलटे पालटे प्रश्न विचारले जातात तुम्ही भासकीने हो म्हणून जातात. तुम्हाला काही जरी विचारलं तर एवढंच म्हणायचं नाही ना साहेब. काय म्हणायचं अरे बोला ना काय मुखीचा काय मी माझं तोंड धुळून घेऊ होती बोला ना काय म्हणायचं. आता कशी बोलली हा काय म्हणायचं नाही ना साहेब. एवढंच त्याने पाठ केलेलं होतं बरं का. एकदा काय होतं त्याला वकील तिथे कोर्टात गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारतात तुम्ही शेजारच्या घरामध्ये कुलूप तोडलं. ते म्हणतो नाही ना साहेब. तुम्ही शेजारच्या घराचे कपडे लांबपास केले. तो म्हणतो नाही ना साहेब. तुम्ही शेजारच्या घरामधले दागिने सोनं लांबपास केले. तो म्हणतो नाही ना साहेब. आता कोर्टात हिथं जे बोलताय सगळं खरं बोलताय का. ते म्हणतो नाही ना साहेब. अरे पण हिथं म्हणायचं नव्हतं ना ते कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही. विठ्ठल आष्टीला एक माणूस पोपट विकायला आला होता आणि पोपट विकायला आल्यानंतर त्याच्या भोवती गर्दी जमली. बघा गर्दी जमली. एक माणूस मला कसली गर्दी जमली तो मला पोपट विकायला आला. गर्दीत आवाज आला 500 रुपये. इकडून आवाज आला 1000 रुपये. इकडून आवाज आला 2000 रुपये. इकडून आवाज आला 3000 रुपये. इकडून आवाज आला 4000 रुपये. 4000चा वार झाला की इकडून आवाज आला 5000 रुपये. 4000चा वार झाला की 5000 जो बोलला होता त्याला पोपट विकत घ्यावा लागला आणि त्या पोपट मालकाला त्यांनी 5000 रुपये दिले आणि पोपटाला रस्त्याने घेऊन घरी निघाला. जाता जाता त्या पोपटाच्या डोक्यावरून हात फिरवायला लागला. बाबा 5000 रुपये देऊन तुला विकत घेतलाय पण तुला बोलता येतं का. तो म्हणला साहेब 4000 पर्यंत माझी बोली मीच लावत होतो. म्हणजे 4000 पर्यंत पोपटच बोलत होता. म्हणजे 4000 पर्यंत त्याला बोलायला शिकवलं होतं. म्हणजे याला म्हणतात पोपटपंची ज्ञान. विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळणं फार गरजेचं आहे महाराज। या महाराष्ट्रामध्ये माळी असू द्यात, साळी असू द्यात, कुंभार असू द्यात, धनगर असू द्यात, महार असू द्यात, मांग असू द्यात, मराठा असू द्यात, कुणबी असू द्यात, कुणीही असू द्यात, ज्याचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला त्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाच पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते ना, ना कुणबी, ना मराठा, ना साळी, ना माळी, ना धनगर, ना म्हार, ना मांग, कुणीच आपल्याला बघायला दिसलं नसतं। एवढा ग्रेट होता आपला राजा। पहा, एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र कसे असतात, फार सुंदर कथा सांगतो तुम्हाला। छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संकट पडलं होतं, सिद्धी जोहर नावाचं। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे, त्या कोल्हापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक पन्हाळा नावाचा गड आहे आणि त्या पन्हाळा गडाला 42,000 सैन्याने वेढा झाला होता आणि गडावर फक्त 1200च मावळे होते। सुटणं अशक्य होतं। सिद्धी जोहर त्याचं नाव होतं। अफजल खानासारखा धूर्त नव्हता, कडक होता। सिद्धी मसूद, सिद्धी जोहर, फाजल खान अशी मोठी टीम तो घेऊन आलेला होता। सुटणं अशक्य होतं। मैं लेके आऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा असा विडा त्याने उचललेला होता। पहा, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याने प्लॅन केला। गडावरून 2 पालख्या काढायच्या, एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा मुलगा बसवायचा। ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार ती पालखी बाजू प्रभू विशालगडाकडे घेऊन जाणार आणि ज्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांसारखा पोरगा बसणार ती पालखी प्रतापराव गुजर सिद्धीच्या शामियानात घेऊन जाणार। प्लॅन ठरला, पुसाटीच्या बुर्जाकडून पाळण्याचा प्लॅन ठरला। आता फक्त प्रश्न एवढाच होता की छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी उंची, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसणारं नाक, त्याचे कपाळ, त्याचे डोळे असा पोरगा पाहिजे होता। आणि असा एकच पोरगा गडावरती होता, त्याचं नाव होतं शिवा काशीद। न्हावी समाजाचा पोरगा होता। जर कधी तुम्ही महाबळेश्वरला गेले असाल, प्रतापगडाच्या पायथ्याशी नेमापूर नावाचं गाव आहे, त्या नेमापूर नावाच्या गावाचा तो रहिवासी होता। न्हावी समाजाचा पोरगा होता। 2च वर्ष झाली होते फक्त त्याच्या लग्नाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं 2च वर्ष झाले त्याच्या लग्नाला। उद्या ह्याचं काय बरं वाईट झालं तर ह्याच्या बायकोला काय सांगू, ह्याच्या आईला काय सांगू। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला काहीच म्हणलं नाही। त्याच्यानंतर त्या पोराच्या कानावरती बातमी गेली तर पोरगा महाराजांकडे आलं। महाराजांना म्हणाला, महाराज मुद्रा घ्या, राजा मुद्रा घ्या, राजा घ्या मुद्रा। राजा म्हणाले, कशासाठी रे शिवा मुद्रा? तो म्हणाला, तुमच्या मस्तकावरचा मुकुट माझ्या मस्तकावरती घालण्यासाठी धडाधड शिर पडतील, ते मुकुट माझ्या डोक्यावरती घाला। तुमच्या कमरेवर असणारी भवानी तलवार माझ्या कमरेवरती लावण्याचं सौभाग्य मला द्या। तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावरती घाला। तुमचा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सुद्धा मला द्या। राजा म्हणाले, अरे भेड्या, मुकुट मिळेल, तलवार मिळेल, कपडे मिळतील, शेवा सुद्धा मिळेल, पण ज्या ठिकाणी तुला हे सर्व घालून जायचंय ना तिथून परत कधीच यायचं नाही रे शिवा, तिथून परत कधीच यायचं नाही। तो म्हणला, महाराज मला माहिती, ज्या ठिकाणी हे सर्व घालून जायचंय तिथून परत कधीच यायचं नाही, त्यासाठीच मागतोय। असा जर मेलो तर शिवा न्हावी म्हणून मरेल, पण तुमची कपडे घालून जर मेलो ना तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल। छत्रपती शिवाजी महाराज, काय प्रेम असेल या पोरांचं। एक न्हावी समाजाचं रक्त मराठा समाजावर प्रेम करते। एक शिवा काशीद महाराजांसाठी जीव द्यायला निघालाय, एक बाजी प्रभू महाराजांसाठी जीव द्यायला निघालाय, एक मुरारबाजी महाराजांसाठी जीव द्यायला निघालाय। हे शिकवा आमच्या पोरांना। हिंदू मुसलमानाची दंगल नका शिकवा आमच्या पोरांना, कुणाची डोकी फोडायला शिकू नका, हा इतिहास शिकवा। हे इतिहास शिकवणं काळाची गरज आहे। राजा द्या तलवार, द्या कपडे, द्या मुकुट। राजांनी त्याला तलवार दिली, मुकुट दिला, कपडे दिली, शेला सुद्धा दिला। बघा, 2 पालख्या निघाल्या 2 बाजूला। एका पालखीमध्ये राजे बसले,
ती पालखी बाजीप्रभू विशालगडाकडे घेऊन निघाला आणि एका पालखीमध्ये शिवा काशीत बसला. ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले ती पालखी रडायची आणि ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसला ती पालखी हसायची. ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले ती पालखी रडायची, कारण आता शिवाचं काही खरं नाही. आणि ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसला ती पालखी हसायची, कारण मेलो तरी चालेल पण माझा राजा विशालगडावर पोहोचेल. काय पोरं असतील, काय प्रेम असेल. महाराज त्याला सगळं शिकवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कसं बोलायचं, कसं चालायचं. फक्त एक गोष्ट राहिली होती, राजे पालखीमधून उतरताना उजव्या बाजूने उतरायचे आणि शिवा नेमका डाव्या बाजूने उतरला. सिद्धीच्या सरदाराने ओळखला हा राजा नाही. कत्तल झाली महाराज त्याची. त्याचे बोट कापली, त्याचे हात कापले, त्याच्या मांड्या कापल्या, त्याचे पाय कापले, त्याचं पोट कापलं. 3 तलवारी त्याच्यावर चालत होत्या. जेवढा राग छत्रपती शिवाजी महाराजांवर होता ना तेवढा राग त्याच्यावरती काढला. तुकडे 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 केले आणि एक मांस, ते सगळं मांस एका पोत्यामध्ये भरले बघा. आणि ते पोत छत्रपती शिवाजी महाराजांना सप्रेम भेट म्हणून दिले बघा. ज्यावेळेस राजांनी ती पोत सोडलं तसा राजे रडायला लागले. हो, इतकी बेकार माती आणि कोणाचीच झाली नव्हती. इतके बेकार हाल कोणाची झाली नव्हती बघा. एवढाच त्याचा गुन्हा होता, फक्त तो राजांसारखा चेहरा घेऊन जन्माला आले होता. राजे ढसा ढसा रडायला लागले. राजांनी त्याची अंतविधी गडावरती उरकली. त्याचा दशक्रिया विधेय गडावरती केला. 13वा गडावरती केला. 20 दिवस आणि महाराष्ट्राला खबर नव्हती शिवाचं काय झालं. 20 दिवसानंतर महाराजांनी नेमापूरच्या पाटलाला पत्र बनवलं आणि सांगितलं की आम्ही उद्या दुपारी 12 वाजता शिवा नावेच्या घरी येतोय, त्याच्या आईला भेटायला, त्याच्या आईला निरोप द्या. पहा, महाराजांचं पत्र गेलं. पाटलाने शिवाच्या आईला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला भेटायला येतात. बघा, त्या आईला एवढा आनंद झाला. हो, 2 वर्षानंतर लग्न झाल्यापासून पोरग घरी आलं नव्हतं. पोरग घरी येणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मालक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येतात. एवढा आनंद त्या आईला झाला, ऊर भरून आला हो तिचा. बघा, तिने सुनबाईला आपल्या कपाटामधली नऊवारी साडी नेसायला दिली आणि सांगितलं, सुनबाई, या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार आहेत, त्यांची आरती तुम्हाला करायची. तिच्या मैत्रिणीने त्या पोरीला मेकअपचं सामान दिलं. ती मुलगी एवढी आनंद झाली व छत्रपती शिवाजी महाराजांची आरती तिला करायची. नऊवारी साडी नेसली, मेकअपचं सामान घेतलं, मेकअप केला, कपाळ भरून कुंकू लावलं. पण तिला काय माहित होतं बिचारीला, माझं कुंकूच या जगामध्ये राहिलं नाही. बघा, महाराज गावच्या वेशीला आले. हरे हरे महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा सुरू झाल्या. महाराज तिथून माळ्याच्या गल्लीला आले, धनगराच्या गल्लीला आले, मराठ्यांच्या गल्लीला आले, आता न्हाव्याच्या गल्लीला आले. आणि तेवढ्यात शिवा न्हाव्याच्या दारात येणार ती पोरगी महाराजांना टिळा लावण्यासाठी पुढे सरकवली. तेवढ्यात मागून आवाज आला, सुनबाई, तुम्ही नका ओळखू राजांना. त्या पोरीनं मागं बघितलं, तिला वाटलं हा आवाज तर माझ्या सासूचाच आहे. तिने मागं बघितलं तर परत आवाज आला, सुनबाई, तुम्ही नका ओळखू राजांना. त्या पोरीला वाटलं कशी वागते ही माझी सासू, हिनेच मला नऊवारी साडी दिली, मेकअपचं सामान दिलं, कपाळ भरून कुंकू लावायला सांगितलं, आता हीच म्हणते राजांना नका ओळखू तुम्ही. त्या पोरीने दुसऱ्या पोरीच्या हातामध्ये ताट दिलं आणि पाय आपटत घरात निघाले. बघा, राजांची त्या दुसऱ्या पोरीने आरती केली, टिळा लावला. राजे घरात आले, कांबळीवर येऊन बसले. पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा हातात दिला. आधीच्या काळात प्रथा होती. राजांनी पाणी घेतलं, गुळाचा खडा खाल्ला. पहिला प्रश्न त्या आईला विचारला, का हो आई, ती पोरगी एवढी नटून टटून एवढी पुढे थांबली होती, किती अपमान केला तुम्ही तिचा, ओढून द्यायचं ना तिला. ती आई म्हणाली, राजा, ती शिवाची बायको आहे. राजा म्हणाले, असते चाललं असतं नाही, काही फरक पडतो, ओढून द्यायचं ना तिला. परत ती आई म्हणाली, राजा, ती शिवाची बायको आहे. राजा म्हणला, चाललं असतं नाही, काय फरक पडतोय, द्यायचं ना ओढून तिला. त्यावेळेस बघा, ती शिवाची आई काय म्हणते, राजा, तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला एका विधवा बाईने ओवळणं हे काही न शोभणारी गोष्ट आहे. राजेंच्या हातातला तांब्याच खाली पडला. बघा,
राजा म्हणाले महाराष्ट्राच्या मातीला, या गावच्या मातीला मी अनेक समजून दिलेलं नव्हतं शिवाचं काय झालं. रडता रडता राजे म्हणाले आई तुम्हाला कसं काय हे समजलं. त्यावेळेस रडता रडता ती आई म्हणाली राजा तुम्ही ज्यावेळेस गावच्या वेशीला आला मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागे भाला घेऊन उभा असेल. राजा ज्यावेळेस तुम्ही माळ्याच्या गल्लीला आला मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा असेल. राजा तुम्ही ज्यावेळेस धनगरीच्या गल्लीला आला मला वाटलं माझा पोरगा तिथं भाला घेऊन उभा असेल. राजा तुम्ही माझ्या दारात आला तरी माझा पोरगा मला दिसला नाही. तुम्ही जर माझ्या घरी येणार आहात हे जर माझ्या पोराला माहित असतं ना तो कुठूनही हजर झाला असता आणि संपूर्ण घरात नाचत नाचत म्हणाला असता आई राजा आलं, राजा आला, आई राजा आलं. ज्या अर्थी तुम्ही येताय पण माझा पोरगा येत नाही ना त्या अर्थी माझा पोरगा या जगात राहिलेला नाही, माझा पोरगा या जगात राहिलेला नाही. राजे रडायला लागले, मावळे रडायला लागले, ती आई रडायला लागली. संपूर्ण घर दुःखामध्ये बुडलं. शिवाच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसण्यात आलं. सोन्याची आणि चांदीची ताट घरामध्ये आली. त्यावेळेस ती आई म्हणाली नको तुमची ही चांदी, नको तुमचं हे सोनं राजा, तुमचं तुम्हाला राहू द्या. राजा म्हणाला असू द्या नाही, तुमचा पोरगा माझ्यासाठी स्वराज्यासाठी कामी आला, असू द्या. नको राजा नको, तुमचं तुम्हाला राहू द्या. मग राजा म्हणाला आई काय देऊ तुम्हाला. ती आई म्हणाली राजा द्यायचं असेल ना तर एक गोष्ट मला द्या. राजा म्हणाला मागून तर बघा आई. ती आई म्हणाली दर बैलपोळ्याच्या सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणपोळी खायचा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा. याच्या पुढे जेव्हा जेव्हा बैलपोळा असेल त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खायला घालत जा. राजाने वचन दिलं जोपर्यंत या शरीरामध्ये या देहामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत तुमच्या घरचीच पुरणपोळी खायला येणार. त्यावेळेस त्या आईने डोळे पुसले, राजाने डोळे पुसले. मग ती आई म्हणाली राजा तर मग ठीक आहे, जो गेला आहे ना तो छत्रपती शिवाजी महाराज गेलाय आणि जो उरलाय ना तो माझा शिवा नाही उरलाय, तो माझा शिवा नाही उरलाय. बघा याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचा पुत्र. कारण मुलाचा विचार होता की माझ्या राजाचं स्वराज्य निर्माण व्हावं आणि आईचा विचार बघा गेलेल्या मुलाचा त्रास न करून घेता माझ्या राजालाच मुलगा मानला. याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचा पुत्र. विठ्ठल राजांच्या एका शब्दावर जीव द्यायला लोक तयार होते. त्यामुळेच म्हणतात एकच राजा, त्याच्या नावातच एवढी ताकद आहे. तमाशात नाचायचं सांगावं लागत नाही मला, पण इथं नाचलं ना देह पवित्र होतो. त्यामुळे कीर्तनात नाचलं पाहिजे आणि राजाचं नाव जिथं निघन तिथं नाचलंच पाहिजे. मानत राजे नसते ना तर आपण नसतो, एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल दुसरं सावध होण्याचं ठिकाण आणि काळ याला देखील फार महत्व आहे. म्हातारपणामध्ये लोक सावध होतात. आता म्हातारपणामध्ये सावध होऊन काय फायदा असतो. शरीरामध्ये कस राहिलेला नसतो. आपलं शरीर जर आपल्याला धोका देत तर लोक तर धोका देणारच. म्हातारपणामध्ये आपलं रक्त बदलतं. आपली मुलं आपल्यावर प्रेम करत नाहीत. ज्यांच्यासाठी आपण तारुण्य खर्च केलं ते, जिच्या सुखासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केलं, ती पत्नी देखील म्हातारपणात गोड बोलत नाही महाराज. बघा 25 वर्ष आई आपल्या मुलावर प्रेम करते. 25व्या वर्षी मुलाचं लग्न होतं. 4 तांदूळ डोक्यावर पडतात. आता तांदळाचा प्रभाव किती मोठा असतो बघा. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं डोकं बदलतं. म्हणजे तांदूळ डोक्यावर पडल्यानंतर डोकं बदलतं. याला संसार म्हणतात. आणि हे जर कर्तव्य कर्म आईने केलं असतं तर दुसऱ्या दिवशीपासून सुनबरोबर भांडणं झाली नसती. या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला समजत नाहीत आणि हे सांगणारे जे साधू संत आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये कधी आपण जात नाही. त्यामुळे जगाने जर आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर अधिकार कमवा, योग्यता कमवा. माणसाने जर आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर भगवंताबरोबर आपलं प्रेम ठेवा. कारण जनाबाई खूप सुंदर सांगतात, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. भगवंताने जर आपल्यावर प्रेम केलं ना महाराज जग आपोआप प्रेम करेल.
पण अधिकार नसताना प्रेमाची अपेक्षा करू नका. भारतीय संस्कृतीमध्ये 4 गोष्टींना अतिशय महत्व आहे. त्या गादीवर बसून मिळत नाही, त्याला पुरुषार्थ असा शब्द आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. गादीवर बसून धर्म होत नाही, मंदिरामध्ये जाऊन पैसे कमवले जात नाहीत, संसारामध्ये विरक्त होऊन कामाची तृप्ती होत नाही आणि लोकांतात राहून कधी मोक्ष मिळत नाही. या विरोधामधल्या घटना आहेत. मोक्षावर व्याख्यान देणं वेगळं आणि मोक्ष मिळवणं वेगळं. ज्ञानोबराय म्हणतात साधूच्या अंतःकरणामधला काम आपोआप निघून जातो. तो काम सर्वता जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. आणि तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये मोक्षाच्या दिशेने चालणारा साधक. तुम्ही आम्ही मोक्षावर बोलतो, देवावर बोलतो, पण अज्ञानी लोकांमध्ये महाराज असतो. ज्यांनी कधी अध्यात्म ऐकलेलं नाही अशा लोकांना अध्यात्म सांगून आपण दार्शनिक होत नाही, आपण व्यास होत नाही, आपण शंकराचार्य होत नाही, हे सुद्धा ह्याला कळत नाही. आणि हा देखील भ्रमात असतो. अशा लोकांकडून मोक्षाची अपेक्षा करतो. हा आपल्या जीवनामधला सर्वात मोठा पापाचा उदय आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला भेट अथवा भेटू नकोस, पण असले साधू संत माझ्या जीवनामध्ये नकोय. म्हणून म्हणतात मी सावध झालो विठ्ठल. आणि तरुणपणामध्ये सावध होणं फार गरजेचं आहे. तारुण्य हे निसर्गाने दिलेलं दान आहे. तरुणपणामध्ये बर्बादही होता येतं महाराज आणि श्रीमंतही होता येतं. आता बघा म्हातारपण म्हणजे काय नीट आहे का इथं बसलेले. तरुणपणामध्ये तुम्ही जे पेरलंय ते उपभोगण्याचा काळ म्हणजे म्हातारपण. आता तरुणपणामध्ये जर पैसे कमवले असतील तर म्हातारपणामध्ये आरामात जगता येईल. तरुणपणामध्ये जर ज्ञान कमवलं असेल तर म्हातारपणी हसत जाईल. आणि तरुणपणामध्ये जर काहीच केलं नसेल तर म्हातारपण कसं जाईल, शिव्या खात जाईल. त्यामुळे जगणं तर भागच आहे. सावध होण्याचा काळ हा तरुणपण आहे. आणि या भारताचा इतिहास असा आहे, जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि त्याला देव मिळाला असा अपवादात्मक सुद्धा इतिहास नाही. कारण वृद्ध माणसांवर काय आक्षेप आहे असं नाही, पण सावध होण्याचा काळ हा तरुणपण आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय सुद्धा एका अभंगामध्ये
केले पांडुरंग. शेंदाड जर पिकलं ना तर त्याचा वरचा रंग बदलतो आणि आतला कडवटपणा निघून जातो. तसं ज्या साधकाने तरुणपणामध्ये परमार्थ केला, अज्ञान रूपी आतला कडवटपणा निघून जातो, वरच्या कातडीचा रंग बदलतो, याला परमार्थ म्हणतात. तरुणपणामध्ये या जगाचा स्वभाव आपल्याला समजला पाहिजे आणि हे सांगणारे फक्त संत असतात. ज्ञानोबा म्हणतात, ज्या जगातील लोकांवर आपण विश्वास ठेवतो त्या लोकांची काय अवस्था आहे. ज्या लोकींचा चंद्र क्षयरोगी, जेथे उदया होय असता लागी. सूर्याला रोज उगवावं लागतं आणि अस्त व्हावं लागतं. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाती. दुःखाने सुखाचा शर्ट घातलेला आहे आणि समोरच्या माणसाला असं वाटतंय की सुख आपल्या दिशेने येते, पण खऱ्या अर्थानं आलेलं असतं दुःख. म्हणून सावध व्हा विठ्ठल. आणि सावध व्हा या शब्दाचा अर्थ एवढाच नाही. परमार्थ करत असताना कधी कधी अपयश येण्याची शक्यता असते. प्रत्येक माणूस परमार्थामध्ये सफल होतो असं नाही. साप चावला म्हणून गारुडी कधी साप पाळणं बंद करत नाही. तसं भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागायला आला म्हणून कुणी घरामध्ये अन्न शिजवणं बंद करत नाही. तसं संसार हा दुःखमय आहे, दुःख रूप आहे. हे ऐकल्यानंतर अनुभवल्यानंतर इथं बसलेला कुणी कुणी संसार बंद केला याला हात वर करा. केला का बंद तुम्ही? नाही. मग तसं देव मिळत नाही म्हणून परमार्थ का बंद करावा? आज ना उद्या ती शक्यता असते. आणि ज्यांना ज्यांना देव मिळालाय तीच माणसं देव स्वरूपाने भगवंत स्वरूप झालेले आहेत. ज्ञानोबराय तुकोबराय. म्हणून देव मिळत नाही. हा विषय जीवनामधला नसावा. आणि दुसरा महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो, एवढाच संसार करा की ज्याच्यामध्ये प्रसन्नता असेल. इतकं जास्त पण कमवू नका की सर्वजण तुम्हाला लुटायला पाहतील. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, इतकं जास्त पण कमवू नका की चोर तुमच्या पाठीमागे लागतील आणि इतकं कमी पण कमवू नका की घरामध्ये खायला काय नसेल. हिंदी मधला एक संत फार सुंदर पद्धतीने मांडणी करतो, साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाये. भगवंता मला एवढंच दे की ज्याच्यामध्ये माझं कुटुंब समावेल. मैं भी भूखा न राहू ना साधू भूखा जाईल. मी पण उपाशी जाऊ नये आणि साधू पण उपाशी राहू नये एवढं दे. रावणाच्या संपत्तीचं काय झालं महाराज? कमवलं जगाला लुटून आणलं आणि शेवटी त्यालाच लोकांनी लुटलं. रावणाच्या बाबतीत काय सांगावं महाराज? जगद्गुरु तुकोबराय कोणाच्याच घराचं वर्णन करत नाहीत, पण रावणाच्या घराचं शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सोन्याची घरं होती व रावणाची. ज्याची घरं सोन्याची होती त्या रावणाला समाधान मिळालं नाही. तोळा दोन तोळा बोटात घालून कसं समाधान मिळणार आहे आपल्याला? कसं शक्य आहे? त्यामुळे सोनं हे खऱ्या अर्थानं सोनं नाही, तर तारुण्य हे खऱ्या अर्थानं सोनं आहे. ते कुणाच्या पाठीमागं पाळण्यात बर्बाद करू नका. कर्तृत्व शक्ती जागी करा आणि पुरुषार्थ प्रधान जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढे महान संत या जगामध्ये झालेले आहेत त्यांचं आयुष्य हे तरुणपणातच आहे.
भगवान श्री ज्ञानोबराय 22 वर्ष, 32 वर्ष भगवान श्री आद्य शंकराचार्य, 39 वर्ष स्वामी विवेकानंद आणि 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय. हा शेवटचा इतिहास आहे. त्याच्यानंतर जे साधू संत झाले ते आपल्याला साधू संत वाटतात. त्यांना साधुत्व कधी मिळालं हा देखील नंतरचा विषय आहे. ते आपल्याला चांगले म्हणतात म्हणून आपण त्यांना साधू म्हणतो. खरं तर जीवनामध्ये आपल्याला कोण वाईटच वाटत नाही जोपर्यंत समोरचा आपल्याला धोका देत नाही तोपर्यंत. कारण आपली दृष्टी निर्मळ असते, समोरच्याचा अंतःकरण आपल्याला समजत नाही. आणि हे कळण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला साधूकडे जावं लागतं. पहा, आपलं अज्ञानी पण चांगलं, पण जर ज्ञानी झालो असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासारखा मार आणि त्याच्यासारखा अहंकार या जगामध्ये दुसरा कोणताच नाही. विठ्ठल बघा, नीट आहे का? एक आंधळ रोज मंदिराच्या दरवाजेवरून भीक मागायची. अमावस्याच्या रात्री आणि पावसाच्या ढगाळ रात्री ते आंधळ घाबरत घाबरत घरी निघालो होत. एका साधूला त्याच्यावर दया आली. साधूला असं वाटलं की डोळस माणसाला काही दिसत नाही, बिचाऱ्या आंधळ्याला काय दिसत, म्हणून साधूने त्याला एक कंदील दिला. आता तुम्हाला आम्हाला जसं हसू येतं तसं ते आंधळ्याला हसू आलं. आंधळ म्हणाल, रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तरी मला या कंदिलाचा काय उपयोग आहे, मी आंधळ आहे. अरे साधू म्हणाला, माझ्यावर तरी विश्वास ठेव, मी साधू आहे म्हणून. अरे रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तरी तुला दिसत नाही, तुला या कंदिलाचा काही उपयोग नाही, मला माहिती आहे. पण दुसरा माणूस तुला येऊन धडकू नये म्हणून मी तुला हा कंदील दिलेला आहे. बघा, कंदील घेतल्यानंतर कंदील हातात आल्यानंतर आंधळ छाती पुढे काढून चालायला लागलं. त्याला असं वाटलं आज आपल्याला कोणी धडकणारच नाही. थोडं पुढं केलं की दुसरा माणूस येऊन त्याला धडकला. आंधळ गटरीमध्ये पडलं, कंदील एका बाजूला पडला. बघा, रोज शिवे देत नव्हतं पण आज शिवे द्यायला लागलं. म्हणजे गरिबीमध्ये माणसं शिवे देत नाही. थोडा पैसा आला, थोडं ज्ञान आलं की माणसं शिवे द्यायला सुरुवात करतात. गरीब माणूस कधी तक्रार करत नाही की संसार आमच्या अनुरूप नाही. श्रीमंत माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही. म्हणजे कंदील हातात आला म्हणजे आपल्याला डोळस पण आला असा त्याचा अर्थ होता. ज्या वेळेस आंधळ्या माणसानं शिवे द्यायला सुरुवात केली त्यावेळेस डोळस माणसानं त्याला विचारलं, का रे बाबा, रोज धडकत होतास पण शिवे देत नव्हतास, आज का शिवे देतोय? तो म्हणाला, आज माझ्या हातामध्ये कंदील होता. डोळाच माणूस म्हणाला, तुझ्या हातामध्ये कंदील होता असं मी गृहीत धरतो, पण तो कंदील विझलेला होता हे तुला माहित नाही, हे तुझ्या दुर्भाग्य. म्हणजे ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पुस्तकातलं ज्ञान आहे, जीवन जगण्यासाठीच ज्ञान नाही. ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पोट भरायचं ज्ञान आहे, आनंदाचं ज्ञान नाही. आनंदाचं ज्ञान फक्त साधू संतांकडे असतं. ऐकलं तरी आनंद होतो पण ते ऐकण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. विठ्ठल बघा, एका पक्षाच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा होता. श्री गुरु 24 गुरूंपैकी दत्त गुरूंच्या जीवनातला हा सुंदर प्रसंग आहे. एका पक्षाच्या तोंडात मासाचा तुकडा होता. सर्व पक्षी त्याच्यावर तुटून पडतात. त्या पक्षाच्या लक्षात येतं की हे सर्व पक्षी माझे मित्र होते पण तुकडा आल्याबरोबर माझ्यावर तुटून पडले. न पेक्षा हा तुकडा सोडलेला बरा आणि वृक्षावर जाऊन त्यांच्याकडे पाहून हसायला लागला. अर्थात साधू संतांचं जीवन हे मुक्त झालेलं आहे. आतापर्यंत ऐकलेलं आहे का कोणत्या साधूचा खून झाला? ज्याला देव मिळालेला आहे, ज्याला चांगली पत्नी मिळालेली आहे, ज्याला चांगला पैसा मिळालेला आहे, ज्याला चांगलं पैसे कमवण्याचं ज्ञान मिळालेलं आहे, अशाच लोकांचे खून झाले. तो म्हणजे जास्त लोक या जगामध्ये आपल्या वैरी होतील अशा गोष्टी जीवनामध्ये आपण जवळ करत जातो, पण जग आपलं मित्र होईल अशा गोष्टी आपण जीवनामध्ये कधी जवळ करण्याचा प्रयत्न करत नाही. ती सावधगिरी आपल्या जीवनामध्ये येत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी खूप भाग्यवान आहे की मी हरीच्या आलो जागरणा. म्हणजे जिथं साधू संतांचं सानिध्य असतं तिथं हरीचं जागरण असतं आणि तिथं जो माणूस साधूच्या सहवासात येतो त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगात दुसरा ठरत नाही. त्याच्यावर माणसंच काय, जनावर देखील प्रेम करायला लागतात. विठ्ठल
तुकोबराय आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर माणसंच काय जनावर देखील प्रेम करे. बस काय का लोक साईडला बस माहीत पासून होय ग विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात जगद्गुरु तुकोबराय. बघा संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसांवर माणसंच काय जनावर देखील प्रेम करायला लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती हे जर पाहायचं असेल तर एकदा रायगडावरती गेलं पाहिजे. रायगडावरती गेल्यानंतर आपल्याला समजतं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती. कैदी कुठे असावे, मंत्रिमंडळाचं निवासस्थान कुठे असावं आणि सभा मंडप तर एवढा विशेष होता. सभा मंडपामध्ये कुठे जरी काही बोललं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाजवळ ऐकू येत होतं. अशा विशिष्ट प्रकारची रचना त्या सभा मंडपाची आणि सिंहासनाची केलेली होती. आणि हे सर्व आम्ही पाहत असताना ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ गेलो त्यांच्या समाधीजवळ एका कुत्र्याची समाधी आहे. तिथं गेल्यानंतर सुंदर इतिहास ऐकायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतिम 7 वर्ष रायगडावरती गेले. विंचू काट्यामध्ये फिरता यावं म्हणून एका कुत्र्याला जवळ केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम त्या कुत्र्याला मिळालं. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं, अंत्ययात्रा निघाली, संपूर्ण महाराष्ट्र रथ होता. हजारो लोक रायगडावरती जमले होते आणि चंदनाच्या लाकडामध्ये असा पार्थिव देह ठेवण्यात आला. अग्नी संस्कार देण्यात आला. त्या जळत्या चित्रामध्ये त्या कुत्र्याने उडी टाकली. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्काराचा विषय म्हणतात. माणसं आपल्यावर प्रेम करत नाहीत पण एका जनावराला त्यात उडी टाकावी. माणसं आपल्याला जनावर समजतात हे आपल्या जीवनातलं दुर्भाग्य. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे त्या तेजस्वी जीवनामुळे त्या कुत्र्याने त्यात उडी टाकली. याला म्हणतात मारावे परी कीर्ती रूप. अखंड आयुष्य तो राजा जीवाशी केला. तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. इराक मधून सिद्धी यायच्या, कोकणात शिरायच्या, कोकणातल्या आया बहिणींना घेऊन पळून जायचे. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की सिद्धींचा बंदोबस्त करायचा आणि कोकणाच्या समुद्र किनारी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम करायचं ठरलं. आणि त्यावेळी महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर होते हिरोजी इंदुरकर. हिरोजी इंदुरकरांना ते बांधकाम देण्यात आलं. पहा, आणि त्याच वेळी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. किल्ल्याच्या बांधकामासाठी निधी कमी पडला. हिरोजी इंदुरकरांनी स्वतःची दौलत गहाण टाकली पण किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. आणि ज्या वेळेस महाराज आग्र्यावरून परत आले त्यावेळेस हिरोजी इंदुरकरांना विचारलं, इंदुरकर बांधकाम कसं केलं? ते म्हणाले, महाराज छान केलं. काय देऊ का म्हणाले तुम्हाला? बघा, ते रक्तच वेगळं होतं. ते असं म्हणाले नाहीत, महाराज ह्या बांधकामामध्ये 10% सुद्धा राहिले नाहीत, पुढल्या वेळेस 40%च्या आतलं बांधकाम सुद्धा घेणार नाही असं म्हणाले नाहीत. कारण ते रक्तच वेगळं होतं. एक नॅशनल कॅरेक्टर होतं, एक राष्ट्रीय चारित्र्य होतं माझ्या राजाने निर्माण केलं. ते महाराजांना एवढंच म्हणाले, महाराज
ज्या वेळेस तुम्ही आपल्या स्वराज्याची राजधानी बांधाल ते राजधानी बांधायचे काम मला द्या. बघा, राजगडावरून रायगडावरती स्वराज्याची राजधानी बांधायचे ठरलं आणि ते बांधकाम हिरोजी इंदुरकरांना दिलं. 2.5 वर्ष ते बांधकाम चालू होतं. कधी जर तुम्ही मावळ्यांसारख्या गडावरती चढून गेले असाल, राणी वसाहत, जगदीश्वराचं मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा, बाजारपेठ हे सर्व 2.5 वर्षामध्ये बांधून पूर्ण झाले. आणि महाराज गड पाहण्यासाठी आले. महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना विचारलं, इंदुरकर कसं बांधकाम केलं? ते म्हणाले, महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर येऊ शकणार नाही. आणि एक दिवशी घटना घडली. गडाचे दरवाजे 6लाच बंद व्हायचे आणि एक हिरकणी नावाची गवळण होती, तिला खाली उतरायचं होतं. दरवाजे बंद झाले तरी हिरकणी खाली उतरली. महाराजांना आश्चर्य वाटले. हिरोजी इंदुरकर तर म्हणाले होते, महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू खाली येऊ शकणार नाही. पण हिरकणी वर येऊ शकणार नाही, हिरकणी खाली गेली कशी? बघा, हिरकणीचा गौरव करण्यासाठी तिला पालखीमधून वर आणायला सांगितलं आणि हिरोजी इंदुरकरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. आणि त्यावेळेस महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना विचारलं, इंदुरकर तुम्ही तर म्हणाले होते वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर येऊ शकणार नाही, मग हिरकणी खाली गेली कशी? त्यावेळेस हिरोजी इंदुरकरांनी दिलेलं उत्तर आहे, नीट आहे का? हिरोजी इंदुरकर महाराजांना म्हणाले, महाराज ती या महाराष्ट्राच्या मातीमधली आई आहे, लेकरासाठी काही करू शकते. महाराष्ट्राच्या मातीमधली आई आहे, लेकरासाठी काही करू शकते. इंदुरकर गेले, इंदुरकरांना राग आला आणि गेले 24 तास तो हिरकणीचा खडक तासून काढला आणि पुन्हा महाराजांकडे आले. महाराजांना म्हणाले, महाराज आता दुसरी हिरकणी खाली उतरू शकणार नाही. महाराज म्हणाले, इंदुरकर काय मागाव, तुम्हाला काहीतरी देतो. इंदुरकर नाहीच, महाराज मी तुम्हाला मागणार आहे. ज्या वेळेस राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला. महाराज ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पराक्रमानुसार काही ना काही देत होते. कुणाला ढाल, कुणाला तलवार, कुणाला घोडा. इंदुरकर अशा कोपऱ्यामध्ये उभा होते. इंदुरकर तुम्हाला काय? इंदुरकर नाहीच, महाराज मी तुम्हाला मागणार आहे, पण ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल आणि पूर्वेच्या दिशेने बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला मी मागणार आहे. बघा, महाराज गेले, राज्याभिषेक सोहळा संपला आणि महाराज जगदीश्वराच्या दर्शनासाठी आले आणि पूर्वेच्या दिशेने बाहेर पडले. त्यावेळेस इंदुरकर हातामध्ये दगड घेऊन उभा होते. महाराजांना म्हणाले, महाराज हा दगड इथं पायरीला लावायचा आहे. महाराज म्हणाले, परमिशन आहे, परवानगी आहे. बघा, 3 पायरीचे दगड आहेत मायबापूंना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. 2 पायरीचे जे दगड आहेत ते आहेत भक्तीच्या पायऱ्या, ते आहेत पंढरपूरला. भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या आधी पहिली जी पायरी आहे ना ती माझ्या चोखामेळांची पायरी आहे.
भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या आधी चोकोबांच्या पायरीवरती नतमस्तक व्हावं लागतं आणि चोकोबांचा भाव धारण करावा लागतो. माझा चोखामेळा म्हणतो, उंच डोंगा पर रसनवे डोंगा, काय फुललाशी वरली रंगा. नदी डोंगा पर निर्मळ डोंगा, काय फुललाशी वरली रंगा. चोखा डोंगा पर भाव नवे डोंगा, काय फुललाशी वरली रंगा. चोखोबांचा भाव धारण करावा लागतो. आणि दुसरी जी पायरी आहे ती माझ्या नामदेव महाराजांची पायरी आहे. माझे नामदेव महाराज म्हणतात, वैकुंठाचा मा नको दाढू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. भगवंता मला वैकुंठाला नाही जायचं, मला तुझ्या या पायरीची चिरा बनव. लाखो भाविक ज्यावेळेस तुझ्या दर्शनासाठी येतील त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावरती पडत राहू दे. आणि तिसरी पायरी आहे माझ्या जिगरबाज मित्रांनो, मायबापांनो, ती पायरी आहे सेवेची पायरी आणि ती आहे रायगडावरती. आणि त्या पायरीवरती काही अक्षर कोरले गेलेले आहेत आणि ती अक्षर आजही आपल्याला प्रेरणा देतात. आणि ती अक्षर आहेत हिरोजी इंदुलकरांची. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. कुठं गेली एवढी एकनिष्ठ माणसं या महाराष्ट्राच्या मातीमधून? नाही तर आज जर आपण काय केलं असतं तर दुसऱ्या दिवशी त्याच्या घरापुढे जाऊन बसलो असतो. मला तुम्हाला द्या पैसे, द्या पैसे. बायको भांडते, बायको रोशिवे देते. बघा, त्या माणसाने आयुष्य दिलं, गड बांधले, किल्ले बांधले, पण एक रुपया सुद्धा महाराजांकडून घेतला नाही. फक्त एक पायरी लावली दगडाला. म्हणजे याला म्हणतात उच्च विचार असणारी लोक स्वार्थासाठी करत नाहीत हो, महाराजांसाठी जीव द्यायला ही लोक तयार होती. हिरोजी इंदुरकरांनी जर पैसे घेतले असते, तात्पुरता विचार केला असता, 350 वर्ष होऊन गेले तरी पण आज ते अमर आहेत. रायगडावरती सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर ही एकनिष्ठ माणसं होऊन गेली. बरं, आता इथं बसलेले जर मावळे असते आणि महाराजांनी ह्या मावळ्यांना विचारलं असतं, चला आज आपल्याला मोहीम काढायची, काय म्हणले असते मावळ्याची? महाराज आज जरा कणकणी आली, दुसरा मावळा बघता का? आज जरा बायको शिवे देते, जरा दुसरा मावळा बघता का? त्यावेळेस महाराजांसाठी जीव द्यायची स्पर्धा होती आणि आज लोकांची एकमेकाचे जीव घ्यायची स्पर्धा. एवढी परिस्थिती झाली. विठ्ठल सावध झालो, सावध झालो, हरे चालो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरजतसे. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया, बोल छाया कृपेची. तरुणपणामध्ये सावध व्हायचं आणि काय करायचं तर हरीच्या जागरणाला यायचं. मग नुसतं हरीच्या जागरणाला यायचं तर तिथं हरीचं जागरण काय असतं मोकळ्या मनाने हातवर करायचं. काय जागरणात असतं मी तुम्हाला सांगतो, घ्या हातवर. विठ्ठल